कारण नशिबात जे भोग आहे ते भोगलेच पाहिजे, प्रारब्धात जे आहे ते भोगावंच लागन, ते कोणालाही चुकलं नाही. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला, कोणाचा? हा कोणाचा? कृष्णाचा. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म दिवसा 12ला, एकाचा जन्म रात्री 12ला, एकाचा पावसाळ्यात, एकाचा उन्हाळ्यात, एकाचा अष्टमीला, एकाचा नवमीला. म्हणजे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ते बदलता येत नाही. गायी वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? राजा झाला. आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना महाराज, प्रारब्ध चुकत नाही महाराज, प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. हो, एका माणसाला 3 मुलं, एकाने लंका गमवली, एकाने कमवली, एकाला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या. कोणाला? हा, कुंभकर्णाला. कारण गडी हा उठलाच नाही, आणि उठला तर त्याला तलाठी सापडलं नसेल, आपल्याला काय माहिती. म्हणजे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ते बदलता येत नाही महाराज. हां, प्रारब्धाचं लय अवघड आहे महाराज. अजून पुढं जाऊन सांगू का प्रारब्ध कसं असतं? कुंभाराने 3 मडकं केले, 1 मडकं दहीहंडीला वापरलं, 1 मडकं पाणी प्यायला वापरलं, 1 मडकं धाव्याला वापरलं. कुंभाराचा काय दोष? ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना. एका झाडाचे फुलं तोडले, त्याचे 3 हार केले. 1 हार देवाच्या गळ्यात गेला, 1 हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, 1 हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? नाही कळलं? नाही कळलं का? पाणी एक आहे, विहीर एक आहे, मोटार एक आहे. पाणी मिरचीला गेलं, तिखट झालं, कारल्याला गेलं, उसाला गेलं. नाही कळलं? अजून नाही कळलं का? मग अजून सोपं करून सांगतो. एका बापाला 3 मुलं. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? ज्याचं त्याचं, अहो ज्याचं त्याचं प्रारब्ध. आणि एवढं सांगून जर तुम्हाला समजत नसेल तर हे तुमचं प्रारब्ध, त्याला मी काय करू शकत नाही महाराज. प्रारब्धात जे भोगे ते भोगले पाहिजे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. म्हणून प्रारब्ध ते महाराज, पैसा, संपत्ती, मान, मर्यादा, प्रतिष्ठा हे सगळं कशात आहे? प्रारब्धात आहे. म्हणून पैसा कमवा, चांगल्या मार्गानं कमवा. हो हो, पैसा 1 नंबरचा असो किंवा 2 नंबरचा, पैसा हा पैसा असतो असं म्हणणाऱ्यांनी एकदा 2 नंबरवाल्याच्या घरी जाऊन बघा. त्यांचा सगळा पैसा दवाखान्यातच चाललेला असतो, आणि हे कळेपर्यंत त्यांचं आयुष्य संपलेलं असतं महाराज. पैसा चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे आणि चांगल्या मार्गासाठी वापर झाला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचे करी. चांगल्या मार्गाने पैसा कमवा महाराज. हो, देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. कारण भोगे भोगावंच लागेल, त्याच्याशिवाय काय पर्याय नाही महाराज. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती महाराज. हो, म्हणून जीवनात येऊन देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. मनुष्य जन्म मिळालाय. एकतर असं म्हणतात आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा हा मनुष्य जन्म मिळाय. हां, त्यामुळे आपण भाग्यवान आहे महाराज. आपण कसे भाग्यवान आहे. आता तुम्हाला जन्माची एक स्टोरी सांगतो, नीट लक्ष आहे का. माझं नाव काय? अहो माझं नाव काय? वैभव. मी जन्माला आलो, मला नाव होतं का? हा, नाही. उपजल्या बालकाशी नाम नाही, त्यापाशी ठेवल्या नावाशी उदे तुटी. म्हणजे मी जन्माला आलो, मला नाव, अहो बोला पटकन, नाव इकडं नाव नाही. माझ्या आई बापाला वाटलं माझं नाव काय ठेवावं? वैभव. म्हणून काय ठेवलं? म्हणजे ते नाव मी काय वरून खालून घेऊन आलो? ते नाव कोणी दिलं? मग ते नाव माझं, ते नाव माझं. मग जे नाव माझं नाही, जे नाव मी घेऊन आलो नाही, ते नाव खरं का खोटं? ते नाव कसं? अहो ते नाव कसं? मग माझं नाव जर खोटं आहे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खोटी. माझं नाव जर खोटं आहे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खोटी. म्हणजे महाराज
काय अवघड विचारलं का मी? महाराज कोण म्हणलं खोटा? म्हणजे सगळं सगळं म्हणजे तुम्ही आतापर्यंत खऱ्यासाठी लढत होते का खोट्यासाठी? बोला पटकन, कशासाठी? खोट्यासाठी. सगळं खोटं आहे महाराज. काय इथं खरं आहे महाराज? हां, काय खरं नाही महाराज. महिला म्हणलं पटकन उत्तर द्या. सोनं चांगलं आहे का वाईट आहे? अहो सोनं कसं आहे, चांगलं आहे का वाईट आहे? सोनं चांगलं आहे का? माग वाईट द्या काढून. तेवढे 2-4 वर्ष निघतील महाराज. अहो सोनं चांगलं सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे महाराज. चांगल्या मार्गाने कमवलं तर सोनं कसं आहे? चांगल्या मार्गासाठी वापर केला तर कसं आहे? फक्त त्याला नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं. सोनं चांगलंच आहे महाराज. आता पुढचा मुद्दा आहे का? वैभव लहान होता, जन्मला होता, आता मोठा झाला, थोडा मोठा झाल्यावर हसायला आले. मोठा झाला ना, आईने त्याला शब्द वापरला तू. काय शब्द वापरला? वैभव सावध झाला. वैभव म्हणला मी. काय म्हणला? आई म्हणली हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी म्हणलो बिस्किटचा पुडा. किती शब्द झाले? तू, मी, तुझं, माझं. किती शब्द झाले? आणि हे जे 4 शब्द आहे, या 4 शब्दावर जगातल्या सगळ्या कोर्टात केस कचेऱ्या चालू आहे. किती शब्दावर? तू, मी, तुझं, माझं. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं. बोला पटकन, सगळं. इकडं माग सगळं. तू फक्त इथे येऊनच दाखव, मग तू ये. आणि किती शब्द आहे? मग आता बसणारे मंडळी पटकन उत्तर द्या. हे 4 जे शब्द आहे, तू, मी, तुझं, माझं, हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? बोला पटकन. अज्ञान आहे. मग आपल्याला काय नाही? ज्ञान नाही. आपल्याला ज्ञानच नाही. काय ज्ञान आहे आपल्याला? ज्ञान आहे का? 2 भावांचे जमिनीवरून केस चालू होती 15 वर्ष. किती? 15 वर्ष. दोघं भाऊ मेले, जमीन तशीच राहिली. वकिलांनी स्लॅब टाकला. आपल्याला काय नाही? अहो काय नाही? ज्ञान नाही. ज्ञानच नाही महाराज. मुलीच्या लग्नामध्ये 50,000चे फटाके वाजवले. किती? किती? नवरदेव बायरा. आपल्याला काय नाही? ज्ञान नाही. ज्ञान नाही हो, ज्ञान पाहिजे. बरं, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, त्याला 7 वैराग्याची सुद्धा पाहिजे. काही जणांना ज्ञान आहे पण त्याच्यात अहंकार आहे. अहंकार कामाचा नाही. सोबत वैराग्य पाहिजे. बरं, वैराग्य कसं असावं? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, याला म्हणतात वैराग्य. आणि वैराग्याला जोड कशाची पाहिजे? भक्तीची पाहिजे. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती, हो, असं संगम पाहिजे महाराज.